गुड मॉर्निंग. आज आपण बघायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड अँड ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड. हे लक्षात ठेवा. तर पहिला येतं फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्स बघतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ज्याच्यामध्ये स्टेट येतं, ओडर येतं, ओके, सोल्युबिलिटी, ओडर, कलर हा येतो, सोल्युबिलिटी हा क्रायटेरिया येतो, आणि मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा कॅरेक्टर बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आणि डेन्सिटी हा कॅरेक्टर आपण बघतो. आता जर बघितलं पर्टिक्युलरली कार्बॉक्सिलिक ऍसिड मधले जे फर्स्ट 3 मेंबर्स आहेत, म्हणजेच किंवा फर्स्ट 3 to 4 मेंबर्स जर बघितले, दे आर अ कलरलेस. कसे आहेत? दे आर कलरलेस लिक्विड. कसे आहेत ते? कलरलेस लिक्विड आहेत. फर्स्ट 4 म्हणजेच कुठले? तर पार्टिक्युलरली ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड अँड प्रोपियोनिक ऍसिड. हे फर्स्ट 3 मेंबर्स आपण बघूया. फर्स्ट 3 मेंबर्स दे आर कलरलेस आहेत. परंतु आफ्टर ब्युटॅनोइक म्हणजेच ब्युट्रिक ऍसिड नंतर आफ्टर 4, ओके, दे आर ऑइली लिक्विड्स येतात. कसे येतात? ऑइली लिक्विड्स येतात. आणि मोर दॅन द कार्बन नंबर 7 to 8 नंतर आपल्याला बघायला मिळतात दे आर हायर वॅक्सी सॉलिड. बघा, फर्स्ट 3 मेंबर्स जे आहेत ते आपल्याला पर्टिक्युलरली ऑइली लिक्विड ह्या कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतात किंवा लिक्विड कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतात. हा नंतर पुढचे जे मेंबर्स आहेत आफ्टर ब्युटॅनोइक म्हणजेच ब्युट्रिक ऍसिड नंतरचे, ते साधारणपणे आपल्याला ऑइली लिक्विड्स बघायला मिळतात. आणि आफ्टर 8 to 10 कार्बन प्रेझेंट इन अ कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणजेच डिकॅनोइक ऍसिड किंवा अनडिकॅनोइक ऍसिड किंवा ऑक्टॅनोइक ऍसिड, हे सगळे कॅरेक्टर्स कशामध्ये येतील? हायर कॅरेक्टर्समध्ये येतात, हायर कार्बॉक्सिलिक ऍसिड्समध्ये येतात. ते सगळे आपल्याला वॅक्सी सॉलिड्समध्ये बघायला मिळतात. आता वेदर इट इज द फर्स्ट 3 मेंबर्स और मिडल 4 मेंबर्स और आफ्टर दॅट, सगळे हे आपल्याला कलरलेसच बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. सगळे काय आहेत? कलरलेस लिक्विड आहे, कलरलेस ऑइली लिक्विड आहे आणि कलरलेस वॅक्सी सॉलिड्स आहेत. हे लक्षात ठेवा. आता पर्टिक्युलरली पहिले जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये जर स्मेल बघितला, ओडर बघितला, तर पंजंट ओडर म्हणजेच अनप्लेझंट म्हणजे उग्र वास येणाराच आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजेच पंजंट और अनप्लेझंट ओडर हा आपल्याला पर्टिक्युलरली कार्बॉक्सिलिक ऍसिड्समध्ये बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग आपल्याला स्टेट झालं, ओडर झालं, कलर झालं. आता सोल्युबिलिटी, जे फर्स्ट 4 मेंबर्स आहेत दे आर सोल्युबल इन वॉटर बिकॉज दे आर गोइंग टू फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर बरोबर करतात फर्स्ट 4 मेंबर्स. बट ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस म्हणजेच बल्कीनेस ऑफ अ ग्रुप इन्क्रीजेस, म्हणजे आफ्टर पेंटॅनोइक ऍसिड म्हणजे ज्याला व्हॅलेरिक ऍसिड किंवा आपण कॅप्रोइक ऍसिड म्हणतो, म्हणजे 5 किंवा 6 कार्बन नंतर काय होतं? स्टेरिक हिंडरन्स वाढतो, म्हणजेच बल्कीनेस वाढतो. पर्टिक्युलरली चेन वाढते आणि चेन वाढल्यामुळे स्टेरिक हिंडरन्स येतो, बल्कीनेस वाढतो. म्हणजेच मॉलिक्युलर वेट जसजसा इन्क्रीज होईल तसतसं सोल्युबिलिटी क्रायटेरिया हा आपल्याला कमी बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. म्हणजेच फर्स्ट 4 मेंबर्स दे आर गोइंग टू सोल्युबल, बट आफ्टर दॅट द सोल्युबिलिटी इज गोइंग टू बी डिक्रीजेस ॲज अ मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस. बट इन केस ऑफ इफ देर इज आयसोमेरिक फॉर्म म्हणजेच आयसोब्युट्रिक ऍसिड आणखीन पर्टिक्युलरली ब्युट्रिक ऍसिड असेल तर आयसोब्युट्रिक ऍसिडचा सोल्युबिलिटी ही जास्त असते ॲज कम्पेअर टू पर्टिक्युलरली ब्युट्रिक, कारण का स्टेरिक हिंड्रन्स कमी येतो, म्हणजे सरफेस एरिया कमी येतो. हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा जो येतो डेन्सिटी. आता मेल्टिंग पॉइंट मी मुद्दामून नंतर घेतो. डेन्सिटी जो येतो तो डेन्सिटी ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, ह्यामध्ये डेन्सिटी इज गोइंग टू बी इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवा. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. परंतु मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंटच्या दृष्टिकोनातून जर बघितलं अमंग द मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड, ओके, जर बॉइलिंग पॉइंट बघितलं, कार्बॉक्सिलिक ऍसिड हॅज हायर बॉइलिंग पॉइंट. कसा आहे? हायर बॉइलिंग पॉइंट आहे
कुणाचा? कार्बॉक्सिलिक ऍसिडचा. बिकॉज इट कंटेन्स अ OH ग्रुप. आता हा OH ग्रुप आहे हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, हे लक्षात ठेवा. परंतु कार्बॉक्सिलिक ऍसिडचा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इज ग्रेटर दॅन OH, म्हणजेच ग्रेटर दॅन अल्कोहोल आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपण जर बघितलं OH ग्रुप इन कार्बॉक्सिलिक ऍसिड हा जो आहे हा जरी प्रेझेंट असला, OH ग्रुप हा जरी प्रेझेंट असला तरी हा OH ग्रुप कसा आहे तर लक्षात घ्या. तर ह्यामध्ये OH ग्रुप इज मोर पोलर, OH group is more polar in carboxylic acid than alcohol because electron म्हणजेच EWG, because electron withdrawing group C double bond O is present as a neighborer group. C double bond O, that is a carbonyl group, is present as a neighborer, particularly as a neighborer or as a neighborer electron withdrawing group. Carbonyl group is present as a neighborer. कुणाला? तर OH ग्रुपला नेबरर असल्यामुळं OH ग्रुप is more polar than OH group of carboxylic acid is more polar than alcohol because electron withdrawing group carbon is present as a neighborer, and therefore in a carboxylic acid dimer, that is cyclic dimer in between two molecule of a carboxylic acid is formed. ओके. मग आता डायमर म्हणजेच काय बघा, हा तुमचा R C डबल बॉन्ड O, हा O. आता हा तुमचा R, परत इथं ये डबल बॉन्ड O, हा इथं आहे. आता ह्या इथला तुमचा पर्टिक्युलरली H, आणि हा ऑक्सिजन डबल बॉन्ड मधला, आणि हा H, आणि ह्या मधला, हे जे सायक्लिक डायमर तयार होतं, सायक्लिक डायमर हे कशामुळे होतं? ड्यू टू द पोलॅरिटी ऑफ OH ग्रुप. ड्यू टू OH group is more polar than carboxylic acid than alcohol because electron withdrawing group. म्हणजेच लक्षात घ्या, हा RC डबल बॉन्ड OH मधला हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळं OH ग्रुप इज मोर पोलर होतो, हे लक्षात घ्या. आणि हे पोलॅरिटी असल्यामुळं आपल्याला इन कार्बॉक्सिलिक ऍसिड डायमर, दॅट इज अ सायक्लिक डायमर इन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड इज फॉर्म. म्हणजे ह्या दोन मॉलिक्युल्स मधल्या, म्हणजेच हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप एकाचा आणि हा OH ग्रुप एकाचा दुसऱ्या कार्बन बरोबर, म्हणजे दुसऱ्या कार्बोनिल ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्डच्या बरोबर काय तयार करतो? सायक्लिक डायमर. म्हणजेच इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होतं. कशामध्ये? पर्टिक्युलरली सायक्लिक डायमर मुळे. आणि त्यामुळं आपल्याला हा बॉन्ड सायक्लिक डायमरचा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हा स्ट्रॉंग आहे, आणि स्ट्रॉंग बॉन्ड असल्यामुळं यू रिक्वायर्ड मोर अमाउंट ऑफ एनर्जी, आणि त्याच्यामुळं आपल्याला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा कार्बॉक्सिलिक ऍसिडचा ग्रेटर बघायला मिळतो दॅन OH ग्रुप, दॅट इज कॉल्ड ॲज अ अल्कोहोलिक ग्रुप मध्ये. हा लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. पुन्हा एकदा सांगतो की कार्बॉक्सिलिक ऍसिडचा
मध्ये हायर बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट येतो आणि ॲज इट इज मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस ॲज अ मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस. परंतु लक्षात घ्या कार्बॉक्सिलिक ऍसिड मधला मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इज ग्रेटर दॅन OH, म्हणजेच अल्कोहोल पेक्षा ग्रेटर आहे. हे लक्षात OH म्हणजे इथं अल्कोहोल पकडा, अल्कोहोल पेक्षा ग्रेटर आहे. का तर OH ग्रुप हा जो कार्बॉक्सिलिक ऍसिड मधला आहे हा मोर पोलर आहे. कारण तर कार्बोनिल ग्रुप जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे विच इज प्रेझेंट ऍज अ नेबरर मुळे तो पोलर ग्रुप होतो आणि पोलर ग्रुप असल्या कारणानं आपल्याला सायक्लिक डायमर म्हणजेच इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन टू मॉलिक्युल्स होतो आणि ते सायक्लिक डायमर म्हणजेच इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंग असल्यामुळं आपल्याला particularly amount of energy to required disassociates this intermolecular hydrogen bonding or cyclic dimer, you required more amount of energy and hence boiling point and melting point is greater or higher दॅन अल्कोहोल. आणि म्हणून आपण म्हणतो कार्बॉक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा ग्रेटर दॅन अल्कोहोल, अल्कोहोलचा ग्रेटर दॅन कीटोन, कीटोनचा ग्रेटर दॅन अल्डिहाइड. हे आपण मागच्या वेळेला अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजेच लक्षात घ्या की मेल्टिंग पॉइंटच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द मेल्टिंग पॉइंट. हे आपण बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत बघितलं, परंतु मेल्टिंग पॉइंटच्या बाबतीत जर तुम्ही घेतलं तर मेल्टिंग पॉइंट हा जर हा घेतला तर आपण काय म्हणतो की मेल्टिंग पॉइंट ऍज अ मॉलिक्युलर वेट, काय म्हणतो आपण मेल्टिंग पॉइंट ऍज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, ऍज अ मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस मेल्टिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. परंतु लक्षात घ्या इन लोअर members of a carboxylic acid up to carbon 10, okay, up to carbon 10, melting point of a carboxylic acid shows irregularity. हे irregularity आपल्याला बघायला मिळते. मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट पर्टिक्युलरली इन कार्बन 2 पर्यंत, पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉइंट बरं का. मेल्टिंग पॉइंट आपण जे इन्क्रीजेस म्हणतो ऍज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस. परंतु मी काय सांगतोय इन लोअर मेंबर्स ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड अप टू कार्बन 10, मेल्टिंग पॉइंट ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड शोज इररेग्युलॅरिटी. ओके, इट शोज इररेग्युलॅरिटी इन इनक्रीज इन मेल्टिंग पॉइंट. इररेग्युलॅरिटी आपल्याला मेल्टिंग पॉइंट्स मध्ये बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये महत्वाचा पॉइंट काय येतो, पर्टिक्युलरली द कार्बॉक्सिलिक ऍसिड कंटेन इव्हन नंबर ऑफ कार्बन अँड ऑड नंबर ऑफ कार्बन प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. हे प्रेझेंट इन द स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल कार्बन 1 टू कार्बन 10 मध्ये. द कार्बन कंटेन इव्हन नंबर ऑफ कार्बन अँड ऑड नंबर ऑफ कार्बन प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. बट इथं लक्षात घ्या पर्टिक्युलरली हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. इव्हन नंबर containing carbon in a carboxylic acid has highest or higher melting point than odd number of carbon contain. लक्षात ठेवा even number of containing carbon in a carboxylic acid has a higher melting point than odd number of carbon. म्हणजेच आपण पहिल्यांदा म्हणतो की मेल्टिंग पॉइंट मध्ये ऍज अ मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. परंतु इथं काय सांगितलंय मेल्टिंग पॉइंट इन लोअर मेंबर्स इथं इररेग्युलॅरिटी बघायला मिळते. आणि आपल्याला माहिती आहे की कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये इव्हन नंबर ऑफ कार्बन अँड ऑड नंबर ऑफ कार्बन हे दोन्ही पण असतात. हे लक्षात ठेवा. मग इव्हन नंबर ऑफ कंटेन कार्बन असला त्या कार्बॉक्सिलिक ऍसिडचा मेल्टिंग पॉइंट
हा हायर दॅन ऑड नंबर ऑफ कार्बन. म्हणजेच थोडक्यात बघा, हा तुमचा CH3 CH2 CH2 COOH ब्युटरिक ऍसिड आहे. 1 2 3 4 आहे. म्हणजेच आपण असं टाकूया CH3 1 2 म्हणजे हा CH3 अँड COOH आणि हा तुमचा CH3 CH2 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 1 2 3 4 आणि हा 5. ओके, हा ब्युटॅनोइक ऍसिड. ओके, आणि हा पेंटॅनोइक ऍसिड हा तुमचा आला. आणि झिगझॅग मध्ये घेतलं तर 1 2 3 4 5 म्हणजे CH3 अँड COOH असं बघायला मिळेल. मग आपण काय म्हटलं तर पहिल्यांदा की ब्युट्रिक ऍसिड पेक्षा म्हणजे ब्युटॅनोइक ऍसिड पेक्षा पेंटॅनोइक ऍसिड मध्ये नंबर ऑफ कार्बन जास्त आहेत, म्हणजेच मॉलिक्युलर वेट जास्त आहे, म्हणजेच त्याचा मेल्टिंग पॉइंट हा जास्त असला पाहिजे. परंतु इथं आपण काय म्हणतो तर ऑड नंबर ऑफ कार्बन आणि इव्हन नंबर ऑफ कार्बन मध्ये कंपॅरिझन केली तर इव्हन नंबर ऑफ कार्बन ह्याच्यामध्ये 4 आहे आणि ह्याच्यामध्ये कार्बन 5 आहेत. इव्हन नंबर ऑफ कार्बन 4 ब्युटॅनोइक ऍसिडचा त्याचा मेल्टिंग पॉइंट हा हायर आहे दॅन पेंटॅनोइक. म्हणून पहिलं स्टेटमेंट मी मांडलंय बघा, in lower member of carboxylic acid up to carbon 10 melting point of carboxylic acid shows irregularity. पहिलं स्टेटमेंट मी काय सांगितलंय बघा, ओके, शोज इरेग्युलॅरिटी. परंतु त्याच्या अगोदर सांगितलं आपण मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस ॲज अ मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस. मग ही इरेग्युलॅरिटी येते आणि ते येत असताना ज्या कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये इव्हन नंबर ऑफ कार्बन असतील त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा जास्त असतो कुणापेक्षा तर ऑड नंबर कार्बन कंटेनिंग पेक्षा. असं काय येतं तर लक्षात ठेवा, मिथाइल ग्रुप अँड COOH ग्रुप इन इव्हन नंबर कार्बन कंटेनिंग कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये मिथाइल ग्रुप अँड COOH ग्रुप in even number containing carboxylic acids मध्ये they are placed at opposite side. ह्या अपोजिट साइडला मिथाइल ग्रुप आणि COOH ग्रुप हे अपोजिट साइडला आहेत. म्हणजे दे आर प्लेस्ड आर द अपोजिट साइड ऑफ द झिगझॅग मोशन. म्हणजे झिगझॅग कॅरेक्टर, झिगझॅग कॅरेक्टर्स मध्ये अपोजिट कॅरेक्टरला आहेत हे लक्षात ठेवा इन अ कार्बन चेन. सो इन अ क्रिस्टल लॅटिस दे आर गोइंग टू बी अ फिट बेटर. म्हणजेच क्रिस्टल लॅटिस मध्ये ऑल द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स दे आर क्लोजली फिट better because of a polar group COOH and methyl group are opposite side. But in case of a pentanoic acid, the methyl group and COOH group they are at the same side. They are not opposite sides. So they do not fit better in a crystal lattice. क्रिस्टल लॅटिस मध्ये ते डू नॉट फिट बेटर, कारण एकाच साईडला आल्यामुळं आपल्याला पोलर आणि नॉन पोलर ग्रुप एका असल्यामुळं बॉन्ड हा वीक होतो आणि त्यामुळं क्रिस्टल लॅटिस फिट बसत नाही. म्हणजे ऑल द मॉलिक्युल्स पार्टिकल्स ज्याला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणतो ॲटम्स दे आर नॉट गोइंग टू फिट बिकॉज ऑफ द मिथाइल ग्रुप, अल्काइल ग्रुप अँड COOH ग्रुप दे आर ॲट अ सेम साइड. ज्या वेळेला सेम साइड येतं आणि ते सेम साइड कधी येतं तर ऑड नंबर मध्ये येतं आणि ऑड नंबर मध्ये क्रिस्टल लॅटिस मध्ये लक्षात ठेवा क्रिस्टल लॅटिस इन झिगझॅग कॅरेक्टर्स मध्ये दे आर नॉट गोइंग टू फिट बेटर. दे आर नॉट गोइंग टू फिट बेटर इन अ क्रिस्टल लॅटिस ऑफ अ पेंटॅनोइक ऍसिड. परंतु इथं अपोजिट साइड आहे झिगझॅग कॅरेक्टरला. सो ऑल द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ऑल द पर्टिक्युलरली प्लेयर्स म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, प्लेयर्स म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दे आर क्लोजली फिट बेटर इन द क्रिस्टल लॅटिस. मग क्लोजली असेल, पर्टिक्युलरली क्लोज फिटिंग असेल तर काय येईल अमाऊंट ऑफ एनर्जी जास्त असतं. क्लोज फिटिंग म्हणजेच अमाऊंट ऑफ एनर्जी मोर आणि म्हणून मेल्टिंग पॉइंट आपल्याला
कशामध्ये बघायला मिळतो, ब्युटॅनोइक ऍसिडचा जास्त बघायला मिळतो, पर्टिक्युलरली कुणापेक्षा, तर ऑड नंबर कंटेनिंग पेक्षा. पुन्हा एकदा सांगतो, इथं लक्षात ठेवा, इव्हन नंबर कंटेनिंग कार्बन इन अ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड ऑड नंबर कंटेनिंग कार्बन इन अ कार्बोक्सिलिक ऍसिड, हे दोन्हीही ज्या वेळेला तुम्ही कॅरेक्टर्स घेता बाळांनो, त्यावेळेला लक्षात ठेवा की इथं अप टू द कार्बन 10 मेल्टिंग पॉइंट शोज इरेग्युलरिटी. का तर झिगझॅग कॅरेक्टर्स मध्ये गेला तर तुमच्या लक्षात येईल की ब्युटॅनोइक ऍसिड मध्ये ज्याच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ कार्बन असतील त्यावेळेला पोलर COOH ग्रुप अँड CH3 ग्रुप दे आर अपोजिट टू इच अदर. हे अपोजिट टू इच अदर असल्यामुळं क्रिस्टल लॅटिस मध्ये मॉलिक्युल्स म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दे आर क्लोजली फिट बेटर इन धिस झिगझॅग चेन. But in case of a pentanoic, both the groups they are at the same side, so the molecules or particles they are not going to closely fit, do not closely fit better in a crystal lattice. आणि फिट बेटर क्रिस्टल लॅटिस मध्ये नसल्या कारणानं त्यांच्यामध्ये बॉन्ड वीक येतो. बॉन्ड वीक म्हटलं की एनर्जी कमी, ह्याच्यामध्ये बॉन्ड स्ट्रॉंग येतो म्हणून एनर्जी जास्त. म्हणून मेल्टिंग पॉइंट हा आपल्याला इव्हन नंबर कंटेनिंग असलेला कार्बोक्सिलिक ऍसिडचा हा मोर असतो ॲज कम्पेअर टू ऑड नंबर. आणि म्हणून अप टू कार्बन 10 यू विल गेट that it is important that melting point of a carboxylic acid shows irregularity in their melting point, particularly melting point. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे झिगझॅग कॅरेक्टर. एवढं तुम्हाला समजलं की मग आपल्याला पुढचं कॅरेक्टर्स बघायचं आहे, दॅट इज नथिंग बट आता आपण ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड हा पार्ट बघणार आहोत. मगाशी आपण मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हे कॅरेक्टर बघितलं. आता ऍसिडिक कॅरेक्टर हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आता ह्या ऍसिडिक कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की सबस्टन्स विच कॅन गिव्ह और विच कॅन डोनेट अ प्रोटॉन दॅट इज अ हायड्रोजन दॅट इज कॉल्ड एज अ ऍसिड. मग कार्बोक्सिलिक ऍसिड हे आयोनायझेस इन वॉटर अँड गिव्स अ प्रोटॉन. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड वॉटर बरोबर रिॲक्ट केलं की तो तुम्हाला प्रोटॉन देतो. मग ही रिॲक्शन जर बघितली तर आपल्याला कार्बोक्सिलेट एनायन बघायला मिळतं. मग जर स्ट्रेंथ ऑफ अ ऍसिड हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर स्ट्रेंथ ऑफ अ ऍसिड डिपेंड्स ऑन डिग्री ऑफ आयोनायझेशन. म्हणजेच किती हायड्रोजन आयन्स होतात, म्हणजेच आयोनायझेशन किती आहे, मोर आहे का लेसर आहे, म्हणजेच डिग्री ऑफ आयोनायझेशन. अँड नॉट ओनली डिग्री ऑफ आयोनायझेशन बट स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट एनायन हे महत्वाचं आहे. आणि हा कार्बोक्सिलेट एनायन हा रिझोनन्सली स्टेबल आहे. म्हणजे 5व्या पॉइंट मध्ये मी जे सांगितलेलं आहे, कार्बोक्सिलेट एनायन इज अ रिझोनन्सली स्टेबल. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड हा मोर ऍसिडिक इन कॅरेक्टर आहे कुणापेक्षा, तर अल्कोहोल आणि फिनॉल पेक्षा. कारण इथं स्ट्रेंथ ऑफ अ ऍसिड डिपेंड्स ऑन द डिग्री ऑफ आयोनायझेशन अँड स्टॅबिलिटी ऑफ अ कार्बोक्सिलेट एनायन. म्हणजेच तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिडची ज्या वेळेला कंपॅरिझन करता त्यांच्या मधल्या ऍसिडिक कॅरेक्टरचं, तर हे दोन महत्वाचे कॅरेक्टर येणार, डिग्री ऑफ आयोनायझेशन अँड स्टॅबिलिटी. कारण रिझोनसली कार्बोक्सिलिक ऍसिड स्टेबल आहे. तुम्हाला माहिती आहे कार्बोक्सिलिक ऍसिड इज अ वीक ऍसिड दॅन मिनरल ऍसिड. HCl आणि H2SO4 पेक्षा तो वीक आहे, कारण का डिग्री ऑफ आयोनायझेशन कमी आहे इन अ वॉटर ऍज कम्पेअर टू मिनरल ऍसिड्स. स्ट्रेंथ ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड मगाशी सांगितलं डिपेंड्स ऑफ अ स्टॅबिलिटी ऑफ एनायन. स्टॅबिलिटी ऑफ एनायन आफ्टर फॉर्मेशन ऑफ आयोनायझेशन. म्हणजे आयोनायझेशन झाल्यानंतर जो एनायन फॉर्म होतो त्याच्या स्टॅबिलिटीवरती आहे. मग तुम्हाला फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड ह्याच्यामध्ये जर स्टॅबिलिटी आपल्याला जर बघायची असेल तर ती आफ्टर फॉर्मेशन ऑफ आयोनायझेशन आणि आपल्याला कार्बोक्सिलेट एनायन्सच्या स्टॅबिलायझेशन वरती आपल्याला त्याची स्टॅबिलिटी बघायला मिळते. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड मधली स्ट्रेंथ ही जी आहे डिपेंड्स ऑन अ स्टॅबिलिटी ऑफ एनायन आफ्टर फॉर्मेशन ऑफ आयोनायझेशन. आता कार्बोक्सिलिक ऍसिड इज अ मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. कारण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रिझोनन्स स्ट्रक्चर आहे आणि रिझोनन्सली स्टेबल आहे. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा डिस्पर्स होतोय, म्हणजेच
हा दोन्हीही ऑक्सिजनला आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे डिस्पर्शन ऑफ अ चार्ज आहे, डिलोकलायझेशन आहे. इथं डिलोकलायझेशन ऑफ अ निगेटिव्ह चार्ज इज प्रेझेंट इन अ कार्बोक्सिलिक ऍसिड. परंतु तोच जर तुम्ही बघितला तर अल्कॉक्साइड आयन्स मध्ये काय आहे, तर अल्कॉक्साइड आयन्स मध्ये चार्ज, निगेटिव्ह चार्ज हा लोकलाइज्ड होतो, डिलोकलाइज्ड होत नाही. आणि म्हणून अल्कोहोल हे सिंगल स्ट्रक्चरनच रिप्रेझेंट केलं जातं, परंतु कार्बोक्सिलिक ऍसिड हे आपल्याला मोर दॅन वन स्ट्रक्चरनं रिप्रेझेंट केलं. म्हणून रिझोनन्सली कार्बोक्सिलिक ऍसिड मोर स्टेबल आहे कुणापेक्षा, अल्कॉक्साइड पेक्षा. डिलोकलायझेशन हे अल्कॉक्साइड आयन्स मध्ये होत नाही, तर लोकलायझेशन आहे आणि त्यामुळं इझिली प्रोटॉन बाहेर पडत नाही किंवा रिलीज होत नाही ऍज कम्पेअर टू कार्बोक्सिलेट. कार्बोक्सिलेट अनायन्स मध्ये काय होतं, डिलोकलायझेशन असल्यामुळं, चार्ज सेपरेशन कॅरेक्टर असल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज हा डेव्हलप होतो वन ऑफ द कार्बन वरती आणि वन ऑफ द ऑक्सिजन वरती, आणि पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्यामुळं पोलॅरिटी थोडीशी आपल्याला कमी होते आणि आपल्याला हायड्रोजन इझिली डोनेट होतो. मग जर तुम्ही ह्या पर्टिक्युलरली रिॲक्शनला जर लॉ ऑफ मास ऍक्शन घेतलं तर के इज इक्वल टू पर्टिक्युलरली प्रॉडक्ट ऑफ दिस प्रॉडक्ट ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट. ह्यांचं केल्यानंतर आपल्याला के येईल. आता ह्यामध्ये लार्जर व्हॅल्यू के असेल तेवढा ऍसिडिक, स्मॉलर व्हॅल्यू पी के असेल तर तेवढा ऍसिडिक येतं. आता इथं लक्षात ठेवा की अल्कोहोल हा सिंगल स्ट्रक्चरनं रिप्रेझेंट होतो, तिथं निगेटिव्ह चार्ज हा डिस्पर्स नाही आहे किंवा डिलोकलाइज नाही, तो लोकलाइज कॅरेक्टर आहे आणि त्यामुळं हा हायड्रोजनला इझिली आपल्याला डोनेट करू शकत नाही अल्कोहोल. परंतु दुसरा जो आपण फिनॉलच्या बाबतीत जर बघितलं तर इन केस ऑफ अ फिनॉक्साइड आयन्स हे डेव्हलप होणार आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण फिनॉल मध्ये बघितलेलं आहे. फिनॉक्साइड आयन्स द चार्ज इज डिलोकलाइज, त्याच्यामध्ये चार्ज डिलोकलाइज होतो. फिनॉक्साइड आयन्स हा रेझोनन्सली स्टेबल आहे. हे आपण सगळं कुठं बघितलेलं आहे, तर हे सगळं आपण फिनॉल मध्ये बघितलेलं आहे. रिझोनन्स स्ट्रक्चर्स पण काढलेलं आहे. रिझोनन्सली स्टेबल आहे, चार्ज डिलोकलाइज होतो, रिझोनन्सली स्टेबल आहे. बट दॅट निगेटिव्ह चार्ज इज गोइंग टू बी कॉन्सन्ट्रेट ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला चार्ज तो कॉन्सन्ट्रेट होतो. परंतु आपल्याला जर इन केस ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जर बघितलं तर तो चार्ज हा डिलोकलाइज होतो आणि मोर डिस्पर्शन बघायला मिळतं. दोन्हीही ऑक्सिजन वरती मोर डिस्पर्शन ऑफ अ चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे तो चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो, तो कॉन्सन्ट्रेट होत नाही लाईक फिनॉल प्रमाणे. ऑर्थो आणि पॅराला इथं मोर डिस्पर्शन, डिलोकलायझेशन आहे ऍज कम्पेअर टू फिनॉक्साइड आयन्स. आणि म्हणून फिनॉल पेक्षा सुद्धा कार्बोक्सिलिक ऍसिड हे मोर ऍसिडिक आहे. आता तुम्ही बघा RC डबल बॉन्ड O हा पहिलं स्ट्रक्चर आहे, कॅनॉनिकल स्ट्रक्चर, आणि दुसऱ्यामध्ये काय केलंय की आपल्याला हा डबल बॉन्ड इकडे आणला आणि इकडचा कॅरेक्टर म्हणजे लोन पेअर इकडे घेतलं, हा निगेटिव्ह चार्ज आला. परंतु सेकंड रिझोनन्स स्ट्रक्चर्स मध्ये जर बघितलं OH ग्रुप कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज. मग हा पॉझिटिव्ह चार्ज जर बघायला मिळत असेल ऑक्सिजन वरती, हायड्रोजन सुद्धा पॉझिटिव्ह म्हणल्यावर रिपल्शन आलं म्हणजे की इझिली रिलीज होणार आहे. इझिली रिलीज टेक्स प्लेस म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं जे डिस्प्लेसमेंट आहे, ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इझी रिलीज टेक्स प्लेस. कुणाचं, प्रोटॉनचं म्हणजेच हायड्रोजनचं इझिली रिलीज टेक्स प्लेस होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड हा फिनॉक्साइड पेक्षा आणि अल्कोहोल पेक्षा मोर ऍसिडिक इन कॅरेक्टर आहे. मग आपल्याला जर बघितलं इफेक्ट ऑफ अ सबस्टिट्युएंट ग्रुप, दोन प्रकारचे ग्रुप आहेत तुम्हाला माहिती आहे, एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असतील लाईक सी मिथाइल और पर्टिक्युलर अल्कॉक्सी ग्रुप जर असतील तर काय होईल, ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीज होतं कारण बघा हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर तुम्ही बघितला तर हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय येईल, हा आपल्याला
कार्बोनिल कार्बनवरती येईल. म्हणजेच हा जो परत इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, ओके, हा इलेक्ट्रॉन डोनेट केला म्हणजे इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर कार्बनचं कमी होईल. हा ऑक्सिजन लोन पेअर असल्यामुळं आपल्याला ह्या कार्बनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे करेल. म्हणजे ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह होईल. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाल्यामुळं हायड्रोजनला टाईटली बॉन्ड करेल आणि टाईटली बॉन्ड केला तर इझिली डोनेट होईल का? होणार नाही. किंवा ज्यावेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आर प्रेझेंट इन द कार्बॉक्सिलिक ऍसिड मॉलिक्यूल ऑर स्ट्रक्चर. म्हणून बघा, फॉर्मिक ऍसिड इज मोर ऍसिडिक दॅन ऍसिटिक, ऍसिटिक इज मोर ऍसिडिक दॅन प्रोपॅनोइक, प्रोपॅनोइक इज मोर दॅन ब्युटॅनोइक. आपल्याला असं बघायला मिळतं कारण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज होत जातात. परंतु ज्या वेळेला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील लाईक सायनाइड, फ्लोरीन, क्लोरीन, NO2 असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. हे लक्षात ठेवा. का? तर इलेक्ट्रॉन विड्रॉ होणार आहेत कुणापासून? ह्या ऑक्सिजन कडनं इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार आहेत. कुणाचा? बघा, जर तुमचा हा CCl आपल्याला असेल आणि इथं C डबल बॉन्ड OH असेल तर हा क्लोरीन किंवा NO2 ग्रुप घ्या, कुठलाही ग्रुप घ्या, हा काय करणार? हा कार्बोनिल ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे माहित आहे. हा इकडनं घेणार, परत हा इकडे घेणार क्लोरीन. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉ होणार आणि त्यामुळे काय होईल? OH वरती, ह्या ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. पॉझिटिव्ह चार्ज आला की डिस्प्लेसमेंट इझिली होईल आणि इझी रिलीज ऑफ हायड्रोजन होईल. म्हणजेच जेवढा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. म्हणजेच बघा, CCl3 म्हणजेच ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड, ह्याचे ऍसिडिक कॅरेक्टर मोर आहे डायक्लोरोपेक्षा. डायक्लोरो ऍसिटिक ऍसिडची मोर आहे मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड पेक्षा, आणि मोनोक्लोरोपेक्षा आपल्याला ऍसिटिक ऍसिडची ऍसिडिक कॅरेक्टर कमी येतं. हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला तुम्ही इथं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरती जर घेतलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, EN म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरती सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची? फ्लोरीन. मग फ्लोरीनची मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे म्हणजे टेंडन्सी टू पुल द इलेक्ट्रॉन कुणाची असणार आहे? फ्लोरीनची असणार आहे. म्हणून फ्लोरीन, फ्लोरो ऍसिटिक ऍसिड इज मोर ऍसिडिक दॅन क्लोरो, क्लोरो इज मोर ऍसिडिक दॅन ब्रोमो, ब्रोमो इज मोर ऍसिडिक दॅन आयोडो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं CF3 ग्रेटर दॅन NO2 म्हणजे 3 फ्लोरीन असतील, ओके, म्हणजे जसं इथं CCl3 आहे तसं CF3 असेल तर ते सगळ्यात मोर ऍसिडिक. मग नंतर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप NO2, मग सायनाइड, मग फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन, आयोडीन आणि मग फिनाइल. ही अशी आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर बघायला मिळते रिगार्डिंग द ऍसिडिक कॅरेक्टर. म्हणजे NO2 जर असेल आणि CF3 असेल तर CF3 हे कार्बॉक्स, NO2 आणि CN मध्ये कंपॅरिझन केलं तर NO2चं ऍसिडिक कॅरेक्टर जास्त आहे दॅन सायनाइड. म्हणजे तुम्हाला डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर तुमच्या लक्षात येईल. परंतु इलेक्ट्रॉन डोनेटिंगला तुम्हाला माहितीच आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, बिफोर गोइंग टू अरोमॅटिक कंपाऊंड्स, अरोमॅटिक कंपाऊंड्स पर्यंत जायच्या अगोदर तुमच्या लक्षात येऊ दे की आपण सबस्टन्स हा जो पर्टिक्युलरली प्रोटॉन देतो त्याला आपण ऍसिडिक कॅरेक्टर म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. सबस्टन्स जो प्रोटॉन देतो त्याला आपण ऍसिडिक कॅरेक्टर म्हणतो. आणि ज्या वेळेला कार्बॉक्सिलिक ऍसिड हा आयोनाइज होतो इन वॉटर त्यावेळेला तो प्रोटॉन देतो आणि कार्बॉक्सिलेट एनायन तयार होतं. आणि म्हणून कार्बॉक्सिलिक ऍसिडची स्ट्रेंथ ही डिपेंड्स असते डिग्री ऑफ आयोनायझेशन अँड स्टॅबिलिटी ऑफ कार्बॉक्सिलेट एनायन. म्हणजेच जेवढं आपल्याला स्टॅबिलिटी येणार आहे ती कार्बॉक्सिलेट एनायन वरती अवलंबून आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्ट्रेंथ ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड डिपेंड्स ऑन स्टॅबिलिटी ऑफ एनायन विच आर गोइंग टू फॉर्म आफ्टर आयोनायझेशन. म्हणजेच strength of acid depends on the degree of ionization and stability of a carboxylate anion. आणि म्हणून वीक ऍसिड, कार्बॉक्सिलिक ऍसिड हे वीक ऍसिड आहे. हे मिनरल ऍसिड पेक्षा म्हणजेच HCl आणि H2SO4
का तर डिग्री ऑफ आयोनायझेशन इज लेस ॲज कम्पेअर टू मिनरल ऍसिड. आता कार्बॉक्सिलिक ऍसिड हा मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल आहे, कारण कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बॉक्सिलेट एनायन हा पर्टिक्युलरली रिझोनन्सली स्टेबल आहे, चार्ज डिस्पर्शन मोर आहे, चार्ज हा कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे आणि मोर दॅन 2 टाईप ऑफ स्ट्रक्चरनं कार्बॉक्सिलेट एनायन रिप्रेझेंट करता येतो. परंतु जर अल्कोहोल मध्ये बघितलं तर अल्कॉक्साइड आयन्स आहे, चार्ज हा लोकलाइज होतो म्हणून हायड्रोजन इझिली रिलीज होत नाही आणि सिंगल स्ट्रक्चरनं रिप्रेझेंट होतं, एवढं लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला तुम्ही अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन करता कुणाबरोबर, तर जी ही वरची जे आपण रिॲक्शन्स घेतली तर त्याच्यावरून आपल्याला के व्हॅल्यू केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघितले के बी ही जी व्हॅल्यू आहे त्यामध्ये लार्जर के व्हॅल्यू मोर ऍसिडिक, स्मॉलर पी के व्हॅल्यू मोर ऍसिडिक हे बघतो. आणि म्हणून आपल्याला फिनॉल आणि अल्कोहोल ह्याच्यामध्ये कार्बॉक्सिलिक ऍसिडचं ज्या वेळेला स्ट्रक्चराइज्ड कॅरेक्टर म्हणजे रिझोनन्सली स्टेबल आहे, फिनॉक्साइड आयन सुद्धा रिझोनन्सली स्टेबल आहे, परंतु फिनॉक्साइड आयन जरी रिझोनन्सली स्टेबल जरी असला तर डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ऑर्थो पॅरावरती कॉन्सन्ट्रेट होते, हे तुम्हाला माहितीच आहे. परंतु इन केस ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये तो चार्ज निगेटिव्ह चार्ज हा डिस्ट्रीब्यूट होतो, डिस्पर्स होतो, तो कुठेही कॉन्सन्ट्रेट होत नाही. आणि म्हणून रिझोनन्स 10व्या पॉइंट मधला जो सेकंड कॅरेक्टर जे काढलेला आहे इथं जर बघितलं तर याच्यावरती ड्यू टू डिस्पर्शन ऑफ चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बघायला मिळतो कुणावरती, OH ग्रुप वरती. त्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या डिस्प्लेसमेंट कॅरेक्टरमुळे OH पॉझिटिव्ह होतो आणि म्हणून इझी रिलीज ऑफ अ प्रोटॉन इज गोइंग टू टेक्स प्लेस. मग तोच आपण पार्ट इफेक्ट ऑफ अ सबस्टिट्युएंट ग्रुप ज्या वेळेला घेतो त्यावेळेला इफेक्ट ऑफ अ सबस्टिट्युएंट ग्रुप मध्ये लक्षात घ्या, इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट ग्रुप मध्ये तुम्ही महत्वाचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप मध्ये ऍसिडिक कॅरेक्टर हे डिक्रीज होतं, कारण का इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही आपल्याला वाढते कार्बोनिल ऑक्सिजन वरती आणि इवन दो OH ग्रुप वरती, आणि त्यामुळे इझी रिलीज होत नाही. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग मध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही विड्रॉ करून घेतली जाते आणि त्यामुळं आपल्याला हायड्रोजन म्हणजेच प्रोटॉन इझिली डिस्पर्स करता येतो, डिस्प्लेस करता येतो किंवा इझिली आपल्याला इझी रिलीज होतो आणि त्यामुळं जो इझिली रिलीज करतो तो मोर ऍसिडिक होतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो. आता आपल्याला पुढचा जो पार्ट बघायचा आहे तो एरोमॅटिक कॅरेक्टर्स मध्ये काय येतं, तर एरोमॅटिक कॅरेक्टर्स मध्ये हाच फिनॉमिना आहे हे लक्षात ठेवायचं. एरोमॅटिक कॅरेक्टर्स मध्ये म्हणजेच एरोमॅटिक कॅरेक्टर्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. म्हणजे आपण जर बेन्झॉइक ऍसिड हे जर कॅरेक्टर जर घेतलं तर बेन्झॉइक ऍसिड हा जर घेतला तर ह्यामध्ये लक्षात घ्या, ह्यामध्ये COOH ग्रुप हा जर घेतला पहिला तर ह्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लाईक CH3, लाईक OH, लाईक अल्कॉक्सी म्हणजेच हे जर ग्रुप प्रेझेंट असतील तर आता हे काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिक्रीजेस काय करतात, डिक्रीजेस ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ एरोमॅटिक ऍसिड, हे लक्षात ठेवा. दुसरं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स असतील कसे सायनाइड, NO2 किंवा COOH, CHO, ओके, किंवा क्लोरीन, ब्रोमीन यांच्यासारखे असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. इथं ऍसिडिक कॅरेक्टर काय होतं, ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीज होतं ज्यावेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप येतो आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप येतो, हे लक्षात ठेवा. आता इथं पर्टिक्युलरली इन बेन्झॉइक ऍसिड ऑर्थो आयसोमर इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजेच हा जो ऑर्थो आयसोमर्स आहे
हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्यालाच आपण स्ट्रॉंगेस्ट म्हणजेच हा जो ऑर्थो आयसोमर्स आहे इन बेन्झॉइक ऍसिड ऑर्थो आयसोमर इज स्ट्रॉंगेस्ट. ओके, स्ट्रॉंगेस्ट आहे एवढं लक्षात ठेवा. आणि त्यालाच आपल्याला स्ट्रॉंगेस्ट असल्यामुळं जो इफेक्ट येतो त्याला ऑर्थो इफेक्ट म्हणतो. आणि म्हणून इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट ॲट ऑर्थो पोझिशन then acidic character is more than para and meta. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा इम्पॉर्टंट आहे. जेवढं पीके व्हॅल्यू लेस असेल तेवढं तुम्हाला स्ट्रॉंगर ऍसिड बघायला मिळेल आणि जेवढं के व्हॅल्यू लार्जर असेल तेवढं तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिडिक कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि म्हणून फिनाइल ग्रुप मध्ये ज्या वेळेला COOH ग्रुप म्हणजे बेन्झॉइक ऍसिड हा फिनाइल कॅरेक्टर येतं त्यावेळेला ऑर्थो कॅरेक्टर महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. मग आता जर ह्याच्यामध्ये आपल्याला जर महत्वाचं इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग कॅरेक्टर जर बघायचे असतील तर हिथं आता मी लिहितो असा हा तुमचा COOH हा NO2 मोर ऍसिडिक दॅन हा COOH. आता लक्षात घ्या हिथं प्याराला तुम्ही म्हणणार असं सिमेट्रिकल कॅरेक्टर आहे नाही, परंतु इथं COOH इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि इथं हा परत इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑर्थोला असेल तर तुम्हाला जास्त ऑर्थो इफेक्ट हा बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला हा मेटा कॅरेक्टर येणार आहे COOH मेटा बेन्झॉइक ऍसिड. ओके, हे लक्षात ठेवा. हा मेटा कॅरेक्टर येईल. आता मेटा नंतर जर तुम्ही घेतलं तर हा प्लेन COOH बघायला मिळेल. आता ह्या प्लेन COOH नंतर तुमचा पर्टिक्युलरली हा CH3 ग्रुप म्हणजेच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप CH3 पॅरा पोझिशनला असेल तर त्याचा ऍसिडिक कॅरेक्टर जास्त येतं. त्याच्यानंतर तुमचा हा COOH ग्रुप आणि इथं OCH3 असेल म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप असेल OCH3 असेल तर त्याचं कॅरेक्टर जास्त येतं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढचं कॅरेक्टर येतं ते म्हणजेच COOH आणि हा OH ग्रुप पॅराला असेल आणि त्याच्यानंतर COOH आपल्याला जर बघितलं तर हा ॲनिलीन हा ग्रुप NH2 येतं. म्हणजेच हा NH2OH ग्रुप जर प्रेझेंट असेल. पुन्हा एकदा सांगतो इथं नायट्रोबेन्झॉइक ऍसिड ऑर्थो पोझिशनला मोर ऍसिडिक दॅन पॅरा नायट्रोबेन्झॉइक ऍसिड. पॅरा नायट्रो ऍसिड मोर दॅन मेटा नायट्रो बेन्झॉइक ऍसिड is more than benzoic acid. Benzoic acid is more than 4-methyl benzoic acid, greater than 4-methoxy benzoic acid, greater than 4-hydroxy benzoic acid and greater than 4-amino benzoic acid. हे तुम्हाला बघायला मिळेल. डायरेक्ट अटॅचमेंट ऑफ अ फिनाइल ग्रुप और विनाइल ग्रुप टू द कार्बोक्सिलिक ऍसिड इन्क्रीजेस द ऍसिडिक कॅरेक्टर. डायरेक्ट अटॅचमेंट असेल कुणाला तर फिनाइल ग्रुपला म्हणजेच बेन्झिन रिंगला किंवा व्हिनाइल ग्रुपला जर ह्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची जर डायरेक्ट अटॅचमेंट असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या पॉइंटमध्ये पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲलिफॅटिक असू दे किंवा ॲरोमॅटिक असू दे इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग मग तो मिथाइल ग्रुप असेल अल्कोक्सी असेल किंवा NH2 ग्रुप असेल हे ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीज करणार. तसं इथं सुद्धा ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीजच होतं. आणि
पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ज्या वेळेला बेन्झॉइक ऍसिड म्हणजेच अरोमॅटिक कंपाऊंड्सला ऑर्थो आयसोमर हा स्ट्रॉंगेस्ट आयसोमर असतो, तो स्टेबल कॅरेक्टर्स मध्ये असतो ॲज कम्पेअर टू पॅरा आणि मेटा, आणि म्हणून ह्याला ऑर्थो आयसोमर स्ट्रॉंगर असल्यामुळं बेन्झॉइक ऍसिडमध्ये त्याला ऑर्थो इफेक्ट म्हटलं जातं. आणि तो ऑर्थो इफेक्टमुळं आपल्याला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर ऑर्थो कॅरेक्टर असतील तर ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होईल आणि ही आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर्स बघायला मिळेल. ही एक म्हणजे नंबर 1, 1, 2, 3, ही 4, ही 5, ही 6 हे सगळे इलेक्ट्रॉन जी डिक्रीजिंग ऑर्डर दिलेली आहे विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलरली स्ट्रेंथ ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं पार्ट लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप डायरेक्टली कनेक्टेड टू फिनाइल ग्रुप और व्हिनाइल ग्रुप. व्हिनाइल ग्रुप म्हणजेच बघा हा CH2 ओके CHCl असा जर असेल व्हिनाइल ग्रुपला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असतील तर ऍसिडिक कॅरेक्टर वाढतं, हे लक्षात ठेवा. मग जर व्हिनाइल आलं तर लक्षात ठेवायचं ऍसिडिक कॅरेक्टर हे जास्त असतं कुणापेक्षा, अलायलिक पेक्षा. ओके, हे इम्पॉर्टंट महत्वाचं लक्षात ठेवा. ज्यावेळेला इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ अ ऍसिडिक कॅरेक्टर हे आपल्याला बघायला मिळतं, हे महत्वाचं कॅरेक्टर आहे. हा आता हे जे ऍसिडिक कॅरेक्टर जे आहे हे पुन्हा जर तुम्ही बघितलं तर ह्या पुन्हा बघितल्यानंतर तर तुमच्या लक्षात येईल, ओके, तुमच्या लक्षात येईल की पर्टिक्युलरली स्ट्रेंथ ही डिपेंड्स आहे स्टॅबिलिटी ऑफ अ कार्बॉक्सिलेट एनायन अँड डिग्री ऑफ आयोनायझेशन. अल्कोहोलपेक्षा का आहे तर अल्कोहोलमध्ये सिंगल स्ट्रक्चर काढता येतं, त्याचा इलेक्ट्रॉन हा पर्टिक्युलरली काय होत नाही, डिलोकलाइज्ड होत नाही, तो लोकलाइज्ड कॅरेक्टर आहे आणि त्यामुळं इझिली डोनेशन ऑफ हायड्रोजन होत नाही. फिनॉक्साइड मध्ये रिझोनन्स स्टॅबिलिटी आहे, ओके, रिझोनन्स स्टॅबिलिटी आहे, परंतु ऑर्थो आणि पॅरावरती कॉन्सन्ट्रेशन होतं. तसंच कार्बॉक्सिलिक ऍसिडमध्ये नाही, तिचं डिस्पर्शन ऑफ चार्ज जास्त आहे. आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड्समध्ये जर तुम्ही बघितलं डिस्पर्शन ऑफ चार्ज इज मोर, हा लक्षात ठेवा. हे इथं सेकंड स्ट्रक्चर्स मध्ये मी कायम सांगितलेलं आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इफेक्ट ऑफ अ सबस्टिट्युएंट ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. त्यामध्ये लक्षात घ्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग मध्ये आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर सुद्धा बघायचं आहे, हे पण लक्षात घ्या. आणि ही स्ट्रेंथ CF3 ग्रेटर दॅन NO2 ग्रेटर दॅन CN ग्रेटर दॅन फ्लोरीन ही पण तुम्ही JEEच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. हे सगळं कॅरेक्टर जे आज ऍसिडिक कॅरेक्टर सांगितलेलं आहे त्याचं डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंग ऑर्डर हे JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, थँक्यू व्हेरी मच.